शिवभारत अध्याय 19. कवींद्र म्हणाला, हेररूपी आपली दृष्टी सर्वत्र योजून फेकून तो शिवाजी परराज्यांतील आणि स्वराष्ट्रांतील सर्व गोष्टी दक्षतेने पाहत असतो. असो, नंतर आपल्या कामामध्ये निष्णात अशा दूतास वकिलास बोलावून त्या शत्रूला हे उत्तर पाठविले. शिवाजी म्हणाला, ज्याने कर्नाटकातील समस्त राजे युद्धामध्ये नष्ट केले, अशा आपण आज माझ्यावर एवढी तरी दया दाखविली, हे फार चांगले केले. आपले बाहुबल अतुल आहे, आपला पराक्रम अग्नितुल्य आहे. आपण पृथ्वीतलाला अलंकृत केले असून आपल्या ठिकाणी मुळीच कपट नाही. जर हे वनवैभव पाहण्याची आपली इच्छा असेल तर आपण ह्या जावलीला येऊन ते पाहावे. आपण इकडे येणे हेच सांप्रत योग्य आहे असे मला वाटते, आणि त्यामुळेच मला निर्भयता प्राप्त होऊन माझे वैभवही वाढेल. भयंकर पराक्रमी अशा आपणा वाचून उन्मत्त मोगलांचे सैन्य, त्याचप्रमाणे आदिलशहाचे सैन्य कसपटास समान आहे असे मला वाटते. आपण मार्गाने दक्षपणे यावे. आपण मागत आहात ते किल्ले आणि ही जावली देखील मी देतो. ज्यांच्याकडे दृष्टी फेकणे देखील कठीण अशा आपणास येथे निश्शंक मनाने पाहून ही माझ्या हातातली कट्यार मी आपणापुढे ठेवीन. हे जुनाट आणि अफाट अरण्य पाहत असताना आपले सैन्य पाताळाच्या छायेचे सुख अनुभवील. असा सूत्राप्रमाणे अगदी संक्षिप्त पण बहुवर्थयुक्त निरोप सांगून आपल्या दूताला वकिलास शिवाजीने पाठविले. शिवाजीच्या दूताने सांगितलेला तो संदेश ऐकून आपण स्वामीकार्य केलेच आहे असे त्या दुर्बुद्धी अफजल खानास वाटले. तो यवन वाई येथे असूनही 3 योजने अंतरावर असलेली जावली अगदी आपल्या हातात उगलीच आहे असे त्यास वाटले. नंतर दरबारात बसून आपल्या सैनिकांना बोलावून त्या महत्वाकांक्षी अफजल खानाने असे राजनीतियुक्त भाषण केले. अफजल खान म्हणाला, तो शिवाजी तह करण्याच्या इच्छेने मला तेथे बोलावित आहे, तेव्हा स्वामीकार्य साधू इच्छणाऱ्या मला येथून तेथे गेले पाहिजे. उमड्या आणि उत्तम रीतीने सज्ज असल्या आपल्या सैनिकांसह सदोदित जागरूक असणाऱ्या आपणास तेथे जाण्यात भीती नाही. ज्या ठिकाणी काही ना काही कृष्णकारस्थान असणारच अशा त्या घोर अरण्यात सैन्य घेऊन व त्याची रचना करून आम्ही काही झाले तरी जाऊच. वाघ आणि हत्ती यांचे आश्रयस्थान असलेल्या त्या अरण्यात विश्रांती घेत असताना तुम्हाला त्याची क्षणोक्षणी टेहळणी केली पाहिजे. तेथे पर्वताच्या कडांवरील अत्यंत मोठा वनसमूह पाहून माझे हत्ती वन्य हत्तींप्रमाणे तेथे स्वैरपणे विहार करू देत. जरी आकाश कोसळून पडले किंवा वीज कडाडली तरी ह्या अफजल खानाचा बेत बदलणार नाही. माझ्या क्रोधाग्नीने मी तत्काळ वने जाळून खाक करीन, पृथ्वी खणून काढीन व पर्वत जमीन दोस्त करीन. मूर्खपणाने जर तो माझे योग्य बोलणे कबूल करणार नाही तर मी देवता भ्रष्ट करीन आणि प्रतिज्ञा पार पाडीन. दरबारामध्ये लकलकीत आसनांवर बसून असे बोलणाऱ्या त्या अफजल खानाचा निषेध दुर्दैवाने बुद्धी नष्ट झालेल्या त्या सैनिकांनी केला नाही. मग पुढे कूच करण्यास सिद्ध झालेल्या त्या अफजल खानास सर्व मंत्र्यांनी राजनीतीस अनुसरून नम्रपणे अशी विनंती केली. मंत्री म्हणाले, खामिंद, आपण जे करू इच्छिता ते आपण अवश्य करावे. जिथे दैवच उभे राहिले तिथे त्याचा निषेध कोण करू शकणार? त्याने जर तुम्हावर शुद्ध अंतःकरणाने विश्वास ठेवला आहे तर त्याने जावलीच्या वनातून तत्काळ बाहेर यावे. तुम्हाला संतुष्ट करण्यासाठी त्याने आपले सर्वस्व अर्पण करावे. तुम्हाला पावलोपावली मुजरा करीत त्याने आपली मान तुम्हापुढे वांकवावी. ज्या धनुर्धऱ्याने लहानपणापासून शंकरांशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्वामीपुढे आपले डोके स्वप्नात सुद्धा नमविले नाही, ज्या महाबलाढ्य पुरुषाची अमानुष्कृत्ये बाळपणापासून आम्ही प्रायशः ऐकत आलो, जो यवनांचे मुखावलोकन करणे सुद्धा अतिशय निंद्य समजतो आणि जो स्वधर्मधुरीण त्यांचे बोलणे मुळीच ऐकत नाही, तो ज्या अर्थी निर्भयपणे आपणास तिकडेच बोलावित आहे त्या अर्थी त्याच्या हृदयात काहीतरी साहस आहे असे आम्हास वाटते. जागोजागी वेळूच्या दाट बेटांनी व्याप्त अशी ती दुर्गम पर्वतभूमी घोड्यांना जाण्यास सुखकर नाही. जिचे तोंड शेकडो वृक्षांनी व्याप्त आहे आणि जी चढण्या उतरण्यास अगदी आकुंचित आहे, अशा डोंगरी वाटेनी हत्ती कसे जाऊ शकतील? तू अलीशाहाचा प्राण आहेस.
आणि दिल्लीच्या बादशहाच्या हृदयातील शल्य आहेस आणि उत्तम सैन्याचा स्वामी आहेस. तू या भयंकर रस्त्यात किंवा खड्यात शिरू नकोस. ज्याने योग्याप्रमाणे आपला आहार विहार आणि आपली बैठक ही जिंकली आहेत आणि जो झाडून सर्व लोकांचे गुप्तभेद जाणतो. गरुड ज्याप्रमाणे सर्पाचा फन्ना उडवतो त्याप्रमाणे जो किल्ल्याच्या माथ्यावर उडी मारून तटांच्या आत असलेल्या शत्रूचा निप्पात करतो. जो न कळता अगणित कोस दूर जातो. जो मित्र कोण आणि शत्रू कोण हे मनानेच जाणतो. लोकांना ताप देणाऱ्या आपणाकडून अपमान केली गेलेली तुळजादेवी ज्याला सदोदित सहाय्य करते आणि जो पुष्कळ सैन्याने युक्त असलेल्या त्या शत्रूकडून रक्षित असलेल्या महाअरण्यात अभिमानी असलेले आपण कसे जाल. असे त्यांचे भाषण ऐकून द्वेषाने अंध बनलेला आणि रागाने डोळे लाल झालेला तो उन्मत्त त्यांचा धिक्कार करून म्हणाला. अफजल खान म्हणाला, स्वभावतः गर्विष्ठ असा जो शत्रू अपराध करीत आलाय तो आपणहून आमच्या समीप कसा बरे येईल. अमानुष कृत्ये करणारा अशी जी त्या मनुष्याची तुम्ही प्रशंसा करता ती माझा पराक्रम न ओळखल्यामुळेच करता असे मी समजतो. ज्याच्या दौडणाऱ्या घोड्यांच्या खुरागरांनी कर्नाटकातील राजांच्या सैन्याचे निर्दालन केले, ज्याने सर्व स्थाने फोडून टाकून सांप्रत सर्व देवांना भ्रष्ट केले, त्या सर्वश्रेष्ठ आणि क्रोधाग्नीने संतप्त असलेल्या मला जवळ आलेला पाहून प्रत्यक्ष यमसुद्धा भीतीने आज माझ्याशी तह करील. जे विस्तीर्ण पुष्कळ वृक्षांनी आच्छादित आणि युद्ध करणाऱ्या शत्रू योद्ध्यांनीही युक्त असे अरण्य तुम्हाला घाबरवून सोडते, ते हे अत्यंत दुर्गम अरण्य तत्काळ जमीनदोस्त करून टाकीन. असे त्या हितकर्त्यास बोलून तो दुष्टबुद्धी झपाट्याने निघालाच.